आमच्या घरात जेव्हा पण चिकनचा बेत असतोय त्यावेळी असा झणझणीत चिकन सुक्का आणि चरचरीत असा तांबडा रस्सा पाहिजेच. सुरुवातीला इथे मी 750 ग्राम चिकन स्वच्छ धुवून त्याला हळद, मीठ, आलं लसूण पेस्ट लावून 10 मिनिटं बाजूला ठेवलं. आता पातेल्यामध्ये तेल घातलं. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये चिकन घालून 2-3 मिनिटं परतून घ्यायचं. त्यानंतर एक खोलगट ताट ठेवलं आणि यावरती पाणी ओतलं. सुरुवातीला मी मिठाच्या पाण्यामध्ये चिकन चांगलं शिजवून घेतलं. त्यानंतर ताटावरचं पाणी ओतत ओतत चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं. आता मसाल्यासाठी थोड्याशा तेलावरती सुरुवातीला एक कांदा चांगला भाजून घेतला. त्यानंतर एक टोमॅटो, थोडंसं सुकं खोबरं सुद्धा व्यवस्थित भाजून घेतलं. वाटताना यामध्ये 10-15 लसणाच्या पाकळ्या, आलं, कोथिंबीर घालून छान बारीक वाटून घेतलं. आता चिकन सुक्का बनवण्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल घातलं. तयार करून घेतलेलं वाटण घातलं आणि आमची जी कोल्हापुरी चटणी आहे ती संपली होती. त्यानंतर मी लगेचच शिंदराज मसाले म्हणजे सचिन भाऊंना कॉल केला. त्यांनी मला जशी हवी होती तशी सेम 1 किलो कोल्हापुरी चटणी तयार करून दिली. खरं सांगायला गेलं तर आजच्या रश्श्याला आणि चिकनला चव आणि रंग फक्त आणि फक्त या चटणीमुळे आलाय. तुमची सुद्धा चटणी संपली असेल तर स्क्रीनवर दिसलेल्या नंबरवर जाऊन लगेच ऑर्डर करा. लगेचच शिंदराज मसाले यांची 3-4 चमचे चटणी घालून तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घेतला. त्यातलाच थोडा मसाला चिकनचे पीस असताना चाळणी रश्श्यामध्ये टाकला. रश्श्यामध्ये तिखट आणि कोथिंबीर घालून एक उकळी काढली आणि मगच यातले चिकनचे पीस मसाल्यामध्ये टाकले. चिकन मसाल्यासोबत 2 मिनिटं परतून घेतले. इथं नुसताच मसाला नाहीये तर जबरदस्त चवीचं चिकन आणि रस्सा तयार झालाय.